प्रश्नाचं उत्तर सुद्धा सभागृहातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ब्राह्मण लोकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, त्रास देण्याचा प्रयत्न केला, लवजीनं फरची कुऱ्हाड काढली आणि त्यावेळेला सिंह गर्जना केली, लव गर्जना केली. ए हरामखोर पेशव्यांनो, सावित्रीच्या केसाला धक्का जरी लागला तर ह्या शनिवार वाड्यात सगट जाळून टाकील ही धमकी दिल्यानंतर आमच्या नशिबामध्ये आणि बहुजनाच्या नशिबामध्ये शिक्षण आलंय बांधवांनो. पण आम्हाला हा विचार करायला कुठं वेळ आहे? आम्ही लवजीच्या नावानं जातीचंच काम करतो, लवजीच्या नावानं संघटना निर्माण करतो तर जातीमध्ये काम करतो. मी तर म्हणतोय मांगाच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या संघटनांना महारांना म्हणजे पूर्वाश्रमीच्या महारांना आणि आजच्या बुद्धिस्ट लोकांना शिव्या दिल्याशिवाय त्या संघटना चालत नाहीत. 99% संघटना ह्या महारद्वेषावरती आहेत. खरं तर त्याच्या पाठीमागे कुठल्या प्रकारचं कारण नाही वस्तुस्थिती बघितल्यानंतर. म्हणून लवजी क्रांती मोर्चा आम्ही का निर्माण केलाय ह्याचं बॅकग्राऊंड मी सांगते या ठिकाणी. शिवाजी महाराजांच्या कालखंडात आमचं योगदान आहे, महात्मा फुलेच्या कालखंडामध्ये आमचं योगदान आहे, शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये मी मिंचीचं उदाहरण दिलं आणि आम्हाला मान प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम ह्याच कोल्हापूर नगरीमध्ये झालेलं आहे बांधवांनो. ह्याच कोल्हापूर नगरीमध्ये गंगाराम कांबळेला हॉटेल टाकून देण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. मग हॉटेल तर टाकून दिले गंगाराम कांबळेंना, पण हॉटेल चालणार कसं? ज्यावेळेस स्वतःच राजा सर्व मंत्रिमंडळासहित सरदारासहित त्या ठिकाणी जात होता आणि खुर्ची टाकून बसत होता. अरे गंगाराम, ए गंगाराम, 4 चहा दे बरं. लोक म्हणत असतील 4 कस काय, महाराज तर एकटे आहेत, पण तुम्ही पण आहेत ना सोबत. नाईलाज असतो होय ना, गंगाराम कांबळेच्या हातचा चहा कोल्हापूर मधल्या राजाच्या मंत्रिमंडळाला प्यावा लागला बांधवांनो. ही भूमीची ताकद आहे, ही विचाराची ताकद आहे. ज्या देशामध्ये आम्हाला शिक्षण बंदी होती, आमचं कुणी वकील पत्र घेत नव्हतं, त्या जातीमध्ये गणेश आचार्यला पहिल्यांदा वकिलीची सनद देण्याचं काम सुद्धा ह्याच कोल्हापूर नगरीमध्ये शाहू महाराजांनी केलेलं बांधव. या ठिकाणी रामचंद्र काळोखे आहेत, भाऊ मांगाचं उदाहरण दिलेलं आहे. हे शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये तर गणेश आचार्य होतेच, पण ह्याच गणेश आचार्यांनी चांगल्या पद्धतीची मदत करण्याचं काम बाबासाहेबाला सुद्धा मदत करण्याचं काम केलेलं आहे. बाबासाहेबाच्या चळवळीमध्ये जर तुम्ही एकंदरीत जर बघितलं, एवढं मोठं साहित्य आहे, एवढं मोठं साहित्य आहे, त्यावरती चर्चा करून प्रश्न मिटत नाही बांधवांनो. चर्चा करून सुद्धा तेवढं सांगणार नाही, चर्चासत्रातून सुद्धा तेवढी इन्फॉर्मेशन भेटणार नाही. आपल्याला कमीत कमी 2-2 दिवसाचे शिबिर भरावं लागतील, तेव्हा एक अध्याय आमचा पूर्ण होईल. बुद्ध कल्याण कालखंडातलं आमचं योगदान, संत संप्रदायातलं आमचं योगदान, फुलेच्या काळातलं आमचं योगदान, आंबेडकरी चळवळीतलं आमचं योगदान, राजशिव शाहू महाराजांच्या चळवळीतलं आमचं योगदान. ज्या बाबासाहेबाचं आम्ही नाव घेतो, जगबदल घालून घाव सांगून गेले मजभीमराव, त्या अण्णाभाऊ साठेवरती सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं की अण्णाभाऊ साठेच्या आंबेडकरी चळवळी सोबत नाळ आहे का नाही. फकीरा कादंबरीचं उदाहरण ऑलरेडी अगोदरच्या वक्त्याने दिले, जगबदल घालून घाव सांगून गेले मजभीमराव ह्याचं उदाहरण दिलेलं आहे. तुमच्या माहितीस तो ज्यावेळेस धर्मांतराची घोषणा केली ना बाबासाहेबांनी, धर्मांतराची घोषणा केल्यानंतर गावाची गावं बहिष्कृत व्हायला लागले. ज्यावेळेस बहिष्कृत होऊ लागले त्यावेळेस त्याच्यावरती एक कथा लिहिण्याचं काम अण्णाभाऊ साठेनं केलं. ते बहिष्कृत कडा फोडण्यासाठी, त्याच्या विरोधात बंड करण्यासाठी त्या कथेचं नाव होतं सापळा. दुसरी कथा, ज्यावेळेस बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली, लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आला, यू टर्न घेतला 360च्या कोणामध्ये लोकांच्या आयुष्यामध्ये, त्यावेळेस त्याला टिपण्यासाठी अण्णाभाऊ साठेनं लेखणी झिजवली आणि लेखणी झिजवून एक नवीन कथा जन्माला आली. त्या कथेचं नाव होतं वळण. बुद्धाच्या कथेचा अगोदरच उल्लेख केलेला आहे, पण आई शपथ सांगतो त्या बुद्धाच्या कथेचा शेवट मात्र मला इथं सांगण्या वाचून मला मोह आवरत नाही. त्या बुद्धाच्या कथेचा शेवट 3 शब्दांनी होता बांधवांनो. जे लोक म्हणतात ना आमचे अण्णाभाऊ, आमचे अण्णाभाऊ, जातीचे अण्णाभाऊ, त्या लोकांनी ऐकायचे खास करून. त्या बुद्धाची कथा ह्या
कथेचा शेवट 3 शब्दांनी होता. 3 शब्द म्हणजे बुद्धम शरणम गच्छामी. लिखित आहे सर्व गोष्टी. प्रबुद्ध भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, पण त्यामध्ये आर्टिकल कोणाचे छापलेत? अण्णाभाऊ साठेचे आर्टिकल आहेत. प्रबुद्ध भारत पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, पण पहिलं दलित संमेलन ज्यावेळेस झालं त्या दलित संमेलनाचे अध्यक्ष उद्घाटनीय भाषण ज्यावेळेस त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेने केलं, ते छापण्याचं काम कोणी केलेलं आहे? प्रबुद्ध भारत मध्ये केलेलं आहे. दलिताची शायरी नावाची एक शायरी आहे, त्या लेखाचा प्रेरणा स्रोत कोणाला मांडलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि तो जो आर्टिकल मी सांगत होतो बाबासाहेबांच्या उल्लेखाचं, ते आर्टिकल दुसरीकडनं छापलं. तुमच्या ह्या कोल्हापूरमध्ये एक श्रमिक प्रतिष्ठान आहे, ह्या श्रमिक प्रतिष्ठाननं त्या ठिकाणी हे आर्टिकल छापलेलं आहे. युगांतरमध्ये सरांनी सांगितलं, युगांतरमध्ये छापण्यात आलेलं आहे. श्रमिक प्रतिष्ठाननं ते छापलेलं आहे. मग हे सगळं असताना आम्हाला का माहिती नाही? कारण हा इतिहास एकांगी पद्धतीने आमच्या समोर येतो. अण्णाभाऊ साठे म्हणलं की आम्हाला एकच सांगितलं जातं, ते म्हणजे साहित्यिक आहेत. पण त्यांनी कथा लिहिल्या म्हणून ते कथाकार अण्णाभाऊ साठे आहेत ना. लघुकथा लिहिल्या म्हणून लघुकथाकार अण्णाभाऊ साठे आहेत ना. प्रवास वर्णन लिहिलं म्हणून प्रवास वर्णनकार अण्णाभाऊ साठे आहेत ना. त्यांनी तमाशा लिहिला म्हणून तमाशाकार अण्णाभाऊ साठे आहेत. त्या तमाशाच्या सुरुवातीला वग लिहिला म्हणून वग नाट्यकार अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी नाटक लिहिलं म्हणून नाटककार अण्णाभाऊ साठे आहेत. त्या नाटकात काम केलं म्हणून कलावंत अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी चित्रपट कथा लिहिली म्हणून चित्रपट कथाकार अण्णाभाऊ साठे आहेत. त्या चित्रपटाचं डायरेक्शन केलं, डायरेक्टर अण्णाभाऊ साठे आहेत. त्या चित्रपटामध्ये रोल केला, अभिनेता अण्णाभाऊ साठे आहेत. त्या चित्रपटाची गाणी गायली, गायक अण्णाभाऊ साठे आहेत. पवाडा लिहिला, पवाडाकर अण्णाभाऊ साठे. तो गायला, शाहीर अण्णाभाऊ साठे. छकड लिहिली, कवी अण्णाभाऊ साठे. ती गायली, लगेच छकडकार अण्णाभाऊ साठे. कामगार म्हणून काम करणारे अण्णाभाऊ साठे. कामगाराचं नेतृत्व करणारे अण्णाभाऊ साठे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणारा नेता अण्णाभाऊ साठे. माझा रशियाचा प्रवास वर्णन लिहिणारा प्रवास वर्णनकार अण्णाभाऊ साठे. गोवा मुक्ती संग्रामाच्या वरती कविता लिहिणारे अण्णाभाऊ साठे. पंजाबमध्ये दंगा झाला, पंजाबचा दंगा लिहिणारे अण्णाभाऊ साठे. पंजाबमध्ये मांग नाहीत बरं का, नाही तर पुन्हा म्हणतात मांग असल्यामुळे लिहिलंय काय. बंगालमध्ये दुष्काळ पडला, बंगालची हाक नावाचा त्या ठिकाणी पवाडा त्या ठिकाणी लिहिला. स्टॅलिनग्राडला युद्ध सुरू झालं, लोक मरायला लागलेत, त्यांच्या जागृती निर्माण करण्यासाठी स्टॅलिनग्राडचा पवाडा. अशा रीतीने जवळपास देशाच्या बाहेर 27 भाषांमध्ये अण्णाभाऊ साठेचं साहित्य त्या ठिकाणी भाषांतरित झालेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं इंग्रजी आहे, रशियन आहे, पोलंड आहे, झेक आहे, फ्रेंच आहे. आता तुम्ही तर म्हणता हे बाबा फ्रेंच वगैरे इंग्रजी बरं आहे, पण हे झेक काय भानगड आहे, पॉलिश काय भानगड आहे? तर भावांनो, ज्या भाषा आतापर्यंत तुम्ही ऐकला नाही का, तेवढ्या भाषेमध्ये अण्णाभाऊ साठेचं साहित्य गेलेलं आहे. आणि भारत सरकारनं खूप मोठा सपोर्ट दिला म्हणून नाही, स्वतःच्या विद्वत्तेवरती तेवढं ते कमावलेलं आहे. ज्या अण्णाभाऊ साठेला रशियाच्या दौऱ्याला गेलेत असं सांगण्यात येते, त्याच्या अगोदर 8 वर्ष अगोदर फ्रान्सचं आमंत्रण आलं होतं. आणि फ्रान्सचं आमंत्रण ज्यावेळेस आलं होतं आणि त्यासाठी व्हिसा मागण्यासाठी ज्यावेळेस ते मुख्यमंत्र्याकडे गेले, त्या मुख्यमंत्र्याचं वाक्य शरद गायकवाड साहेबांनी सांगितलं, पण त्याचा रेफरन्स दिला नाही. तो रेफरन्स मी जोडून सांगते. ज्यावेळेस व्हिसा मागायला गेले, मुख्यमंत्री साहेब मला पॅरिसला जायचंय, शांतता परिषद आहे, साहित्य परिषद आहे. त्यावेळेस म्हणते, तुम्ही आमच्या विरोधात काम करता, तुम्ही आमच्या विरोधात काम करता. एवढं विरोधात काम करून सुद्धा नशीब समजा आम्ही तुम्हाला आणखीन जेलमध्ये टाकलं नाही. चालले व्हिसा मागायला, नाही दिला. जे भारत सरकारला नाही जमलं ते रशियन सरकारनं रशियन सरकारच्या पैशातून अण्णाभाऊ साठेला त्या ठिकाणी नेलेलं. आणि असं तसं नाही नेलं,
दिल्लीवरून नेलं आणि चित्तोडची राणी नावाचं जे विमान होतं त्यामध्ये अन्य 5 लोक सुद्धा होते आणि ह्या 5 लोकांसाठी अण्णाभाऊ साठे म्हणजे चेष्टेचा विषय होता. कारण अण्णाभाऊ साठेची ओळख, साहित्याची ओळख आजूबाजूच्या लोकांना नव्हती, 5 लोकांना त्याची जाण पण नव्हती. आणि अण्णाभाऊ साठेची शरीरयष्टी खूप 6 पॅक वगैरे काही नव्हतं त्यांना. असं काही हे दाबाड बसलेले, कष्ट करून काळाकुट चेहरा, कपाळावर तेल, डोक्याचं तेल कपाळावर उतारलेलं खेडूत कोणतरी माणूस. पण ज्यावेळेस चित्तोडची राणी नावाचं विमान मॉस्कोच्या विमानतळावर उतरलं त्यावेळेस रस्त्याच्या दुतर्फा पत्रकाराच्या लाईन होत्या आणि मॉस्को टाइम्स नावाचा पेपर प्रत्येकाच्या हातामध्ये होता. आणि मॉस्को टाइम्स पेपरची हेडलाईन होती, सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को. सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को म्हणजे काय माहित आहे? ज्या अण्णाभाऊ साठेला एका ओळीची दखल भारतातल्या मीडियानं घेतली नाही ना, एका शब्दाची दखल घेतली नाही भारतीय मीडियानं. रशिया म्हणजे हातचा रशिया नाही बरं का, 7-8 नंबरचा रशिया नाही. अमेरिकेसोबत त्यांचं शीतयुद्ध चालू होतं त्यावेळेला आणि अमेरिकेपेक्षा वरचं टॉपची जी महासत्ता होती रशिया, तो रशिया, ते मॉस्को. त्या मॉस्कोमध्ये चित्तोडची राणी नावाचं विमान उतरतं. रस्त्याच्या दुतर्फा मॉस्को टाइमचे प्रत्येकाच्या हातामध्ये अंक असतात, पुष्पगुच्छ असतात आणि त्याची हेडलाईन असते, सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को. म्हणजे काय माहितीये? वादळ वारा फेम कोण? वामनदादा कर्डक. पुन्हा त्या वादळ वारा फेम, सैराट फेम, म्हणजे त्या गाण्यामुळं, त्या कृतीमुळं, त्या कलाकृतीमुळं त्या कलावंताला ओळख मिळती. ह्याचा अर्थ सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को, ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे? किती गंभीर आहे. अमरावतीच्या तरुंगामध्ये फक्त भोमक्यात भेटला नव्हता त्यांना, सुलतान सुद्धा भेटला होता. आणि सुलतान नावाची कथा भारतात लिहिली, तरुंगात लिहिली, भारतात गेली, भारतातल्या प्रत्येक भाषेत गेली. फक्त भारतात नाही, 7 समुद्राच्या पलीकड रशियन भाषेमध्ये गेली. रशियन भाषेमध्ये नाही गेली, रशियातल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये सुलतान गेला. ह्या सुलताननं प्रत्येक रशियन नागरिकांच्या, महिला पुरुषांच्या हृदयामध्ये घर केलं. म्हणून सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को. उगाच म्हणत नाहीत फेम म्हणजे. त्या अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रवास वर्णनामध्ये वर्णन करतात की मला त्या ठिकाणची एक गोष्ट सर्वात जास्त भावली, म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाची मन प्रसन्न करणारी, स्मित करणारी मूर्ती ते सोबत घेऊन येतात. ते त्या ठिकाणी ॲब्सिनी नावाचा जो इतिहासकार होता, ज्यानं रशियन भाषेमध्ये त्या ठिकाणी शिवचरित्र लिहिलं. ह्या शिवचरित्र रशियन भाषेमध्ये लिहिणाऱ्या लेखकांनी जाणीवपूर्वक वेळ काढून अण्णाभाऊ साठेची भेट घेतली. म्हणजे अण्णाभाऊ साठे म्हणजे काय मांगा मारायसाठी साहित्य लिहिणारे नव्हते. तर मी आंतरराष्ट्रीय पटलाची गोष्ट करतोय. शिवचरित्र लिहिणारा त्या ठिकाणचा रशियन लेखक वेळ काढून अण्णाभाऊ साठेची भेट घेतो आणि अण्णाभाऊ साठे सुद्धा तेवढ्याच ताकदीनं छत्रपती शिवाजी महाराज रशियामध्ये मांडतात. त्या ठिकाणी स्टॅलिनग्राड चौकामध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाचा पवाडा गायला जातो, पवाडा गाण्याच्या अगोदर त्या ठिकाणी सांगतात, मी तो मराठी माणूस आहे. कोणता मराठी माणूस आहे? ज्या मराठी माणसानं छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य निर्माण केलंय. मी त्या महाराष्ट्रातला नागरिक आहे, मी त्या महाराष्ट्रातला माणूस आहे ज्याच्या पायाला छत्रपती शिवाजी महाराजाची माती लागलेली आहे. त्या मातीनं मी मळवट भरलेला आहे. असा मी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची महिमा या ठिकाणी गात आहे. ते असं नाही म्हणत मी मांगाचा आहे, मी मांगाचा आलो, मांगवाड्यातून आलो. मांगाचा योग लाखात योग. ते तर सोडून द्या बाबा. त्याच्यावर बोलल्यावर तर मला दगड फेकत करतील लोक. नाही, ते निघाले सगळीकडे. आता ते काय मांग 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 आणि उलट टांग काय चालू आहे ते? म्हणजे मी काय सांगतोय, ज्या महापुरुषाला तुम्ही जातीत बांधायला लागलात ना, त्या महापुरुषानं तुमच्या जातीसाठी कधी कामच केलेलं नाहीये. मी तर खूप धाडसी विधान करतोय. अण्णाभाऊ साठेचा आणि मातंगाचा फक्त जन्मापुरता संबंध आहे.
कारण अण्णाभाऊ साठेंना कामगारांचा लढा उभा करत असताना त्यांनी असं नाही म्हणलं, अरे मांगवाड्यातले लेबर लोक यावर जरा पटांगणात जरा मोर्चा तरी काढू जरा सांग. कामगारांना थोडीच जात असते, कष्टाला जात असते. कष्ट गुलाम जे होते, शोषित लोक होते, त्यांच्या बाजूने अण्णाभाऊ साठेची लेखणी होती. जसं फकीराला त्यांनी हायलाइट केलं, आणि फकीराला का हायलाइट केलं माहिती आहे? म्हणजे उपकाराची जाणीव कशी ठेवावी एक माणूस म्हणून अण्णाभाऊ साठेकडून आपण शिकलं पाहिजे. ज्यावेळेस अण्णाभाऊ साठेचा जन्म झाला, दुष्काळ पडला होता, वालूबाई मानलेली बहीण फकीराची होती, आणि वालूबाईला दूधच नव्हतं. कारण कुठल्याही आईला लेकराला दूध पाजण्यासाठी पोटात अन्न जाणं गरजेचं असतं. 2 दिवस उपाशी होती, दुष्काळामध्ये जन्म झालेला आहे, आणि फकीरा नेमकाच बेडसगावचा खजिना लुटून आला होता, आणि लुटून आणलेल्या खजिन्यातून मानलेल्या बहिणीला 2 वंजळी सुरती नाणे त्याच्यामध्ये टाकले, ओटीमध्ये टाकले, आणि ह्या सुरती नाण्याची घुटी पिऊन, दुधाची पहिली घुटी पिऊनच अण्णाभाऊ साठेनं भविष्यातलं साहित्य निर्माण केलं. त्या 2 वंजळी सुरती नाण्याची परतफेड म्हणून त्यांनी फकीरा चितारला आणि जग प्रसिद्ध केला. तो फकीरा पण मांगाचा फकीरा म्हणून तुम्ही बघितलं तर मांगाचाच दिसेल, पण मी ज्या स्टेजवर उभा आहे, ज्या लवजिक क्रांती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आहे ना, इथून बघितल्यानंतर मला दिसतो तो फकीरा असा तसा नव्हता. तो फकीरा लुटीचा माल महारवाड्यात आणि मांगवाड्यात समान पद्धतीनं वाटायचा. मी जर असलो असतो तर मी म्हणलं असतं मांगवाड्यात 2 पोते जास्त टाका. शेवटी माणूस आहे, स्वार्थ येणारच. पण फकीरानं तसं केलं नाही. जसा फकीरा ग्रेट होता, फकीराला जीवाला जीव देणारा सत्तू भोसले पण ग्रेट होता. कारण त्या परिसरातल्या प्रत्येक आया बहिणी ज्यावेळेस जातेवर गाणे म्हणायच्या ना, त्यावेळेस सत्तू भोसलेचा धाव करायच्या. सत्तू भोसलेला खूप मोठं जीवनदान भेटू दे अशा पद्धतीचा दावा करायच्या. अण्णाभाऊ साठेच्या साहित्यामध्ये सुलतान नावाचं पात्र असो, भोमक्या नावाचं पात्र असो, कुठलंही पात्र असो, जात धर्म वंश ह्याच्या पलीकडे जाऊन त्याचं वर्णन अण्णाभाऊ साठेंना केलेलं आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेचं आणखीन एक महत्वाचं मला एक वैशिष्ट्य आवडतं, म्हणजे जे वगनाट्य होतं सर, अगोदरचे जे वगनाट्य होतं त्या आधी वंदन सरस्वतीला, आधी वंदन कोणत्या मातेला, अमुक धमुक तमुक होतं. परंतु अण्णाभाऊ साठे आल्यानंतर तमाशातलं वग बदललं, आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आधी वंदन छत्रपती शिवाजी महाराजाला. कारण शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आम्हाला प्रतिष्ठा होती, शस्त्र धारण करण्याचा अधिकार होता. हा इतिहास अण्णाभाऊ साठे विसरलेले नाहीत. अण्णाभाऊ साठेचा फक्त बाबासाहेबांसोबतच नाही, क्रांतिकारक नाना पाटील, क्रांतिशील नाना पाटील ह्यांची सुद्धा त्यांची भेट झालेली आहे. साताऱ्याच्या फळामध्ये ज्यावेळेस क्रांतिशील नाना पाटील उतरतात आणि प्रेरणादायक इंग्रजाच्या विरोधात बोलायला लागतात, तेवढ्यात गोरे सैनिक येतात. गोरे सैनिक येता म्हणताच क्रांतिशील नाना पाटील जंगलाच्या दिशेने पळतात, पण ते चुकीच्या दिशेने गेलेले असतात. त्यावेळेला 8 वर्षाचे अण्णाभाऊ साठे जंगलामध्ये क्रांतिशील नाना पाटलांचा पिछा करतात. क्रांतिशील नाना पाटलाच्या लक्षात येते की माझा कोणतरी पिछा करत आहे, त्याच्या दंडाला धरून पकडतात. त्यावेळेस ते म्हणतात मी तुमचा पिछा करत नाही, तुम्ही चुकीच्या रस्त्यानं जाताय, तिकडून नदीला पाणी आलेलं आहे, तुम्ही इकडून जा. क्रांतिशील नाना पाटलाला वयाच्या 8व्या वर्षी दिशा दाखवणारे पण अण्णाभाऊ साठे आमच्या समाजाला कळाले पाहिजे. पण हे कळत नाही, हे खूप मोठं दुर्दैव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे भेट झाल्याची जवळपास 6 किस्से आहेत. 6 किस्से. हे 6 किस्से चंद्रकांत वानखेडे, खुशाल खडसे यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे किस्से आहेत बांधवांनो. तुम्ही सविस्तर विस्ताराने वाचू शकता बांधवांनो. तुकडोजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळेस विदर्भामध्ये दौरे व्हायचे त्यावेळेस तुकडोजी महाराज अण्णाभाऊ साठेला ऐकण्यासाठी आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहायचे बांधवांनो. आणि लोकशाहीर नावाची जी पदवी आहे, ही पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच अण्णाभाऊ साठेला दिलेली आहे असा सुद्धा उल्लेख बाबूराव बागुल ज्यांनी अण्णाभाऊ साठेवरती PhD केली त्यांचं असं म्हणणं आहे. आणि 16 ऑगस्ट 1947 ला मोर्चा काढलाय का नाही ह्याच्याबद्दल विद्वानामध्ये मतभेद आहेत. शरद गायकवाड सर म्हणतात की काढलेलं नाही, परंतु विद्वानामध्ये मतभेद असला तरी पण एक गोष्ट सिद्ध झालेली आहे
की हा नारा मात्र अण्णाभाऊ साठेनं दिलेला आहे. म्हणून मोर्चा झालाय न झालाय हा पुढचा गौण मुद्दा आहे, पण या आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, हे नारा मात्र अण्णाभाऊ साठेचा आणि त्याच्या पाठीमागचं मर्म आम्ही जाणून घेतलं पाहिजे. त्यासाठी कोंबडी चोर नावाच्या कथेमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. कोंबडी चोर कथेमध्ये रामू नावाचा कॅरेक्टर आहे. ते कोंबड्या चोरताय खाते, कोंबड्या चोरताय खाते. मास्तर त्याचे जे शिक्षक आहेत त्याला खूप वेळा समजून सांगतात, रामू हे चुकीचं आहे. रामू म्हणतो पोटासाठी चोरी करणं गैर नाही. हेच तत्वज्ञान फकीरा सुद्धा अण्णाभाऊ साठेच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला. तो रामू म्हणतो पोटासाठी मी चोरी करतोय म्हणून ते गैर नाही. एकदा मास्तर रामूला चहाच्या हॉटेलमध्ये घेऊन जातात. रामू हॉटेलच्या बाहेर थांबतो. फुटक्या कपामध्ये रामूला चहा येतो आणि त्याच्यानंतर चांगल्या कपामध्ये मास्तरला चहा येतो. त्यावेळेस रामू म्हणतो, मास्तर तुम्ही सांगा, तुम्ही म्हणतायत ना स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य कोणाला मिळालं? त्यावेळेस मास्तर म्हणतात, अरे ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य मिळालं. आपण कोणत्या कपाला स्वातंत्र्य मिळालं? रामू विचारतो. सगळ्या कपाला स्वातंत्र्य मिळालं. रामू म्हणते, मास्तर तसं नाही, स्वातंत्र्य मिळालं तुम्ही हॉटेलच्या आतमध्ये चांगल्या कपात चहा पितात, मी आजही फुटक्या कपामध्ये चहा पितोय. हॉटेलच्या आतमध्ये जो चांगला कप आहे ना, ह्या 2 कपाचा जर विचार केला, ह्या चांगल्या कपाला स्वातंत्र्य मिळालंय, आणखीन ह्या फुटक्या कपाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. म्हणून ते घोषणा देतात, या आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. आणि अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब ह्यांचा जर विचार केला बॅलन्सिंग, तर तुम्हाला एकच विचार पाहायला मिळतो त्यातून. अंतदीप भावचा विचार हा डॉक्टर आंबेडकर सुद्धा सांगतात. आणि तुमच्या अन्याय झाल्यानंतर त्या अन्यायाचं निवारण करण्यासाठी कुणी अवतार घेणार नाही. त्या अत्याचाराचं निवारण तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल, ही शिकवण सुद्धा अण्णाभाऊ साठे देतात. म्हणजे अंतदीप भावचीच शिकवण देतात. गुलामांनो, डॉक्टर आंबेडकर म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सेम दलित साहित्य परिषदेमध्ये, दलित संमेलनामध्ये अण्णाभाऊ साठे म्हणतात, हे मानवा तू गुलाम नाहीस. बघा बाबासाहेबांची वाक्य आठवतात का नाही? बाबासाहेब म्हणतात, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो गुलामगिरीच्या विरोधात बंड करेल. आणि अण्णाभाऊ साठे म्हणतात, हे मानवा तू गुलाम नाहीस, ह्या वास्तविक जगाचा तू निर्माता आहेस. आणि तू निर्माण स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण कर, दुसऱ्यावर अवलंबून राहू नकोस. आणि गमावण्यासारखं तुमच्याकडे हातातल्या साखळदंडाशिवाय दुसरं काहीच नाही. अण्णाभाऊ साठे, डॉक्टर आंबेडकर यांची दोघांची थेरी बांधवांनो एकच आहे. बांधवांनो, हे आम्ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अण्णाभाऊ साठे ज्या वेळेस ह्या विचारधारेसोबत काम केलं, म्हणजे फक्त तेवढ्याच लोकांनी, मातंग समाजाच्या लोकांनी बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम केलं अशातला भाग नाही. बांधवांनो, गणेश आचार्य जे अण्णाभाऊ साठेचे बाबासाहेबांचे जसे मित्र होते, तसे सहकारी सुद्धा होते. भाऊ मांग जे होते, ज्यांनी आता अगोदर उल्लेख केला की त्यांच्या घरामध्ये 3 राष्ट्रपती पदक आहे, ते कुटुंब त्यावेळेस पण चळवळीमध्ये होतं बाबासाहेबांसोबत आणि आज सुद्धा चळवळीची संलग्नित आहे. त्याचबरोबर रामचंद्र काळोखे नावाच्या व्यक्तीला बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आमदार बनवण्याचं काम मुंबईमधून करण्याचं काम केलेलं आहे. ही गोष्ट सुद्धा आम्ही विसरता कामा नये. दत्तोबा पवार नावाचा मातंग समाजाचा व्यक्ती जो होता, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ड्रायव्हर सुद्धा होता. जिजाराम पवार नावाचा जो व्यक्ती होता, तो त्या ठिकाणी अंगरक्षक होता. एक अंगरक्षक आणि एक ड्रायव्हर काय करू शकतो? गोपीनाथ मुंडेची हत्या बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं एक ड्रायव्हर काय करू शकतो. आणि इंदिरा गांधीची हत्या पाहिल्यानंतर लक्षात येतं एका सिक्युरिटी गार्डचं काय महत्व आहे. आणि हे दोन्ही लोक मातंग समाजाचे लोक होते. एवढ्या जवळचा मातंग समाज बाबासाहेबांचा होता. म्हणून 14 मातंग परिषदा सांगण्यात येतात, बाबासाहेबांनी घेतल्यात. या 14 मातंग परिषदापैकी एक इलाका परिषद सुद्धा होती आणि एक मांग महार
परिषद सुद्धा होती, जी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, ज्याला तुम्ही आज धाराशिव म्हणता, कसबा तळवळा या ठिकाणी ही परिषद झालेली आहे बांधवांनो. महागाचा जर बाबासाहेबाला विरोध असेल तर एवढ्या परिषदा बाबासाहेबाला घेणं शक्य नव्हतं बांधवांनो. बाबासाहेबांचा सपोर्ट मातांगांना आणि मातांगाचा सपोर्ट बाबासाहेबाला होता, म्हणून बाबासाहेब एवढ्या मोठ्या पातळीवरती करू शकलेले आहेत. त्याचबरोबर माझे आजोबा जे मातांग समाजाचे पहिले खासदार देवराव कांबळे यांनी जे बाबासाहेबाला पत्र लिहिलेलं आहे, ते पत्र आणि त्याला बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर आहे, ह्याचा सुद्धा मोठ्या पद्धतीने विपर्यास केला जातो. ते आजोबा माझ्या घरातले असल्यामुळे मला माहित आहे. ते त्या देवराव कांबळेचं पत्र आणि त्याला दिलेलं बाबासाहेबांनी उत्तर हे 5 जून 1941च्या जनताच्या अंकामध्ये छापून आलेलं आहे. अण्णाभाऊ त्याचबरोबर बाबासाहेबाच्या 18व्या खंडामध्ये सुद्धा छापून आलेला आहे आणि त्याच्या खाली एकच ओळ लिहिली जाते, कोणती? अशा रीतीने अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून महार मांग संघर्ष चालत आलेला आहे. ही बदमाशी आहे. ही बदमाशी आपण हेरली पाहिजे. ह्या बदमाशी करणाऱ्या लोकांना आपण उचलून बाहेर फेकून दिलं पाहिजे. बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले की सर, एवढे सगळे महापुरुष आहेत, मग आधुनिक काळात बाबासाहेबासोबत कोणी काम केलंय का नाही? आज डॉक्टर आंबेडकरांना नाव देत असताना ज्याला जाळून टाकण्यात आलेला आहे, पोचीराम कांबळे, तो मातांग समाजाचा. त्याचा मुलगा ॲडव्होकेट चंद्र कांबळे ह्याला मारण्यात आलं, तो सुद्धा त्याच्यामध्ये शहीद झालेला आहे. बाबासाहेबांचं गाणं म्हणत म्हणत विठ्ठल उमपणं नागपूरच्या दीक्षाभूमीवरती मरण त्या स्टेजवरती ठेवलं, ते मातांग समाजाचे. त्यांचा जो नातू आहे संदीप उमप आजही आपल्या चळवळीसोबत जोडलेला आहे बांधवांनो. म्हणजे आजच्या कालखंडामध्ये सुद्धा आज आम्ही ह्या चळवळीमध्ये काम करत असताना आंबेडकरी प्रवाह आम्ही सोडला नाही. कधीतरी परभणी जिल्ह्यामध्ये येऊन बघा, पाथरीमध्ये येऊन बघा, त्या ठिकाणच्या पाथरीमधल्या नगराचे नाव सर आजही अशोकनगर आहे, सम्राट अशोकनगर आहे, गौतम नगर आहे, महात्मा फुले नगर आहे. आणि त्या मांगवाड्यामध्ये फक्त एकच झेंडा पाहायला मिळतो, तो म्हणजे निळा झेंडा. आणि त्या प्रत्येक घरावरती एकच चक्र पाहायला मिळतं, ते चक्र म्हणजे अशोक चक्र. हे लोकांनी अशोक चक्र फक्त घरावरती नाही कोरलं बांधवांनो, ह्या मनाच्या काळजावरती सुद्धा ते अशोक चक्र कोरलेलं आहे. आणि म्हणून पाथरी शहरामध्ये ज्यावेळेस डॉक्टर आंबेडकरची पहिली जयंती काढली आमच्या आजोबानं, आमच्या वडिलांनी, आमच्या काकांनी, त्यावेळी त्या जयंतीवर दगडफेक करण्यात आली. का? त्याचं कारण ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. बुद्धिस्ट लोकांना असं वाटत होतं की त्यांचा धम्म बाटला आणि मातांगाला वाटत होतं आमचा धर्म बाटला. हे दोन्ही बाटले लोक एकत्र येऊन त्यांनी दगडफेक केली. तिथंच दगडफेक नाही केली सर, माझ्या काकाचं पहिलं लग्न, मराठवाड्यातील पहिलं लग्न बुद्धिस्ट पद्धतीनं केले. शालेंद्र कांबळे आजही जिवंत आहेत, माझ्या काकू जिवंत आहेत, परभणीला असतात. त्या दोघांचं लग्न बुद्धिस्ट पद्धतीने केलं. त्या ठिकाणी सुद्धा हे जे बाटलेले आहेत का, ते दोन्ही एकत्र आले. त्यांनी जेवणामध्ये लग्नासाठी जेवण, लग्नामध्ये काचकुरी नावाचा प्रकार असतो बघा, त्यानं उलट्या होतात, चक्कर येते, ती काचकुरीचा वापर त्या अन्नामध्ये केला. पूर्णला पूर्ण वराड 1991 मध्ये त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं. त्याच्यानंतर 2008 मध्ये माझा चुलत भाऊ अजय सिंह पात्रीकर यांनी सत्यशोधक विवाहाच्या मुद्द्यावरती थोडी माघार घेऊन सत्यशोधक पद्धतीनं लग्न केलं. परंतु ती कोंडी मी 2019 मध्ये मोडली. ब्राह्मणांचा बालेकिल्ला पैठण या ठिकाणी माझं लग्न बुद्धिस्ट पद्धतीनं झालेलं आहे. आणि माझ्या वडिलाचा अंत्यविधी झाल्यानंतर आईच्या बांगड्या फोडणं, तिचं कुकू पुसणं, ते ज्वारी टाकणं, गाडगा पकडणं, सुतळी धरणं, ह्या सगळ्या कुठल्याच गोष्टी केल्या नाही. त्या ठिकाणी बुद्धिझम पद्धतीने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आलेला आहे. म्हणून मी म्हणत होतो विचार परिवर्तनासाठी धर्म परिवर्तनाची गरज नाही, विचार परिवर्तन गरजेचं आहे. विचार परिवर्तनाशिवाय केलेलं धर्म परिवर्तन तुम्हाला खड्ड्यात घालणार आहे. म्हणून धर्म परिवर्तनाची पूर्वशर्त काय असेल ते विचार परिवर्तन आहे. तुमच्या डोक्यातून जाणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये आम्ही सगळेजण बसतो. मीरा नावाची आमची मैत्रीण येते, तिचं आडनाव नाही सांगत, कदाचित तुम्ही सर्च करता, त्यामुळं मीरा नावाची मैत्रीण येते पुन्हा म्हणते सगळ्यांची ओळखी झाल्यावर, भेटी गाठी करून दिल्या सगळ्यांनी एकमेकांना जेबीम घातल्यानंतर, विकास सगळे आपलेच आहेत का? आता सगळे आपलेच आहेत का? आपलेच काय? सगळ्यांनी जेबीम घातलाय ना, म्हटलं सगळे जेबीम घालतात, खाली वाकून जेबीम घातलाय.
नाही, पण आपलेच जे भीमवालीचे आहेत का? म्हणजे मग मी मोठ्या आवाजात बोललो, तुला असं म्हणायचं का सगळे महाराष्ट्राचे आहेत का? तसं नाही बाई, इथं हे मांगाचं आहे, हे मुसलमानाचं आहे, हे मराठ्याचं आहे, हे माळ्याचं आहे. म्हणजे त्या अभिवादन पद्धतीला सुद्धा एक जात बनवलेली आहे. मी तर ह्याच्या पलीकडे जाऊन सांगेल, जय लवजी म्हणणं, जय जिजाऊ, जय शिवराय म्हणणं, मुलने जय मुन्नेवाशी म्हणणं हा आमचा उद्देशच नाही. अभिवादन पद्धती नाम मात्र आहे. तुम्ही काम करता का नाही हे जास्त महत्वाचं आहे. काम महत्वाचं आहे आणि हे काम आम्ही करून दाखवत आहोत आज लवजी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून. लोक म्हणत असतील लवजी क्रांती मोर्चा कशाला तयार केलाय? एवढ्या साऱ्या संस्था आणि संघटना असताना तुमच्या शब्दामध्ये 1760 संघटना आहेत. 1760 संघटना आहेत, पण मला तसं म्हणता येत नाही ना 1760 संघटना, कारण हे माईक वगैरे सगळं चालू आहे ना, लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. त्यामध्ये 1760 संघटना नाहीत तर 1400 संघटना लवजी साळवेच्या नावानं आहेत आणि 1100 पेक्षा जास्त संघटना अण्णाभाऊ साठेच्या नावानं आहेत. मग या संघटना काय करतात? समाजावर झालेल्या भांडवलाचं राजकारण करून त्याच्यावर पोळी भाजण्याचं काम करत असतात आणि त्यातून पैसा कमवत असतात. आणि आतापर्यंत माता समाजामध्ये जेवढ्या चळवळी झाल्यात त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन हे चळवळ राहिलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन चळवळ बनतं बांधवांनो, ती चळवळ राहत नाही, दलाली त्या ठिकाणी सुरू होते. आणि एकदा दलाली सुरू झाली की श्रेय घ्यायला सुरुवात होती आणि श्रेयाच्या भवऱ्यामध्ये सापडलेली चळवळ खूप लवकर तळाशी जाते बांधवांनो बरं का. म्हणून श्रेयवाद ही दलाली ह्याला वैतागून जाऊन आम्ही हे संघटन निर्माण केलं. आणखीन कशासाठी संघटन निर्माण केलं? एवढ्या संघटना असताना जेवढे अन्याय अत्याचाराचे प्रकरण आहेत, कदाचित कोल्हापूरच्या लोकांना अन्याय अत्याचार होत नाही तुमच्यावरती. शाहू महाराजांचा वसा आणि वारसा तुम्हाला असल्यामुळे तुमच्यावर अन्याय अत्याचार होत नाहीत, पण कापून चिरून फेकले जातात, बलात्कार केले जातात आमच्या मराठवाड्यामध्ये, आमच्या विदर्भामध्ये. माणूस बाहेर गेलेला जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत तो सुरक्षित असेल का नाही याची गॅरंटी नाही. हे मराठवाड्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे. म्हणून सर्वात जास्त ज्या चळवळी ज्या फोपवलेल्या आहेत त्या मराठवाड्याच्या बेल्टमध्ये फोपवलेल्या आहेत, कारण पश्चिम महाराष्ट्रातला भाग सदन आहे. तुमच्या समस्या मिटलेल्या आहेत, पण मला हे म्हणायचंय तुमच्या मागवड्यातल्या तुमच्या समस्या मिटलेल्या आहेत, पण गोंदियामध्ये राहणारा मातंग समाजाचं कुटुंब हे पण समाजाचा भाग आहे. परभणी जिल्ह्यामध्ये जी प्रियंका उबाळे आहे जिच्यावर बलात्कार केला जातो ती पण मातंग समाजाची. जो पुचीराम कांबळे नांदेड मधला आहे ज्याला जाळलं जातं तो पण मातंग समाजाचा आहे. भुतेगावला स्वतःच्या बहिणीची छेड घालणाऱ्या गुंडाला मारला म्हणून त्या पोराला आईवडिलाच्या समोर जिवंत जाळलं जातं तो मातंग समाजाचा आहे. बाबासाहेबांची रिंगटोन लावली म्हणून आगे नावाच्या तरुणाला दगडाने ठेचून मारलं जातं, ती पण माणसं आपलीच.